तर सुरुवातीला टाटा रुग्णालयात 2 वर्ष काम केलं आणि मग BSc नर्सिंग पूर्ण झालं माझं. BSc नर्सिंग झाल्यानंतर मग सायन रुग्णालयात परमनंट पोस्ट मिळाली आणि तिथून टाटाचे रुग्ण पाहिले, सायन रुग्णालयात पुन्हा पोस्ट मिळाली आणि तिथे कोविडचा जो काळ होता, तो खूप जवळून अनुभवलाय. म्हणजे सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये एक डेडिकेटेड हॉस्पिटल होतं त्यावेळेस ते कोविडचं आणि त्या दिवसामध्ये मला 4 महिने कंटिन्यू त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सेवा द्यायची होती. तर ती देत असताना मी स्वतः अफेक्ट झाली. मला स्वतःला कोविड झाला आणि त्या दिवसात मी अनुभवलं, की खूप वाईट आहे हे सगळं. याची सुरुवात कुठून झाली याचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि अगदी ते जे कोविडचा जो प्रसार मला झालेला, तो जो मी अनुभवला, त्यातून ठरवलं, की आपण रासायनिक युक्त जे काही खातोय, त्यातून आपली जी रोगप्रतिकारक क्षमता आहे आपल्या आरोग्याची, ती कमी होत चालली आणि त्यामुळे हा जो व्हायरस आहे तो सगळ्यांना त्रास देतोय. आणि त्यातून ठरवलं, की यात आपल्याला कुठेतरी मातीसाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे मग मातीमध्ये काम काय करायचं? तर गांडूळ खत हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तर यामध्ये बरेच शेतकरी शेणखत वापरतात आहे. सेंद्रिय शेती करत असताना किंवा नैसर्गिक शेती करत असताना शेणखत हा एक आपल्या मातीला पुरवठा पुरवून देणारं खत आहे. परंतु शेणखत वापरत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच समस्या येतात. जसं तण वाढतंय त्यामुळे तणनाशक वापरावं लागतंय. कीटक आले की कीटकनाशक वापरावं लागतं आणि त्यानंतर बुरशी आल्या मातीमध्ये तर बुरशीनाशक वापरावं लागतं. आणि त्यामुळे मातीतील जे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी आहेत त्या कुठेतरी कमी होत चालल्यात हे जाणवलं आणि त्यानंतर मी ठरवलं की आपण गांडूळ खत निर्मितीला सुरुवात करू जेणेकरून या शेतकऱ्यांच्या समस्या कमी होतील आणि त्यातही जीवाणूयुक्त गांडूळ खत तयार करू जेणेकरून आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळेल. पहिलं तर सगळ्यात मोठी रिस्क होती म्हणजे असं मी समजेल की सायन रुग्णालयात म्हणजे सरकारी नोकरी होती. तर ती नोकरी सोडून इकडे येणं हे खूप मोठं धाडस होतं आणि ते करत असताना कुटुंबाची साथ मिळाली. त्यामुळे मला एक पाऊल पुढे टाकता आलं. त्यानंतर ग्रामीण भागात आलं की खूप नकारात्मक गोष्टी असतात शेतीला पकडून. तर त्या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. पण मी एक ध्येय ठरवलं होतं की केलं तर मातीसाठी काम करेल. त्यातही बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की मी जर शेड तयार करते तर त्यामध्ये शेळीपालन केलं पाहिजे, कुक्कुटपालन केलं पाहिजे. पण जर मी ते करते तर ते मी कटिंगला पाठवणार आहे. मग त्यातून मला तितकं समाधान मिळणार नव्हतं. परंतु गांडुळांची उत्पत्ती करणं यामध्ये एक वेगळं समाधान होतं. यामध्ये आता आपण असं काम करतोय की एकतर खतही आपण तयार करतोय आणि ज्या शेतकऱ्यांना तयार करायचं त्यांना गांडुळांची उत्पत्ती करूनही देतोय. मग त्यामुळे ते एक वेगळं समाधान होतं. आपल्या ऑर्डर पण बऱ्याचशा सुरुवातीला पूर्ण होत नव्हत्या. मग त्यातून ठरवलं की आपल्या YouTube चॅनलचा किंवा Instagram अकाउंटचा आपण उपयोग करू आणि त्यातून एक व्हिडिओ अपलोड केला. त्या व्हिडिओला चांगले लाईक आले, व्ह्यूज आले आणि त्यातून शेतकऱ्यांना कळायला लागले की खत तयार कसं करायचं किंवा क्वालिटी खत निवडायचं कसं आणि त्यातून मग आपल्याला एक ऑर्डर जी मिळाली त्यातून आपली सुरुवात झाली. बऱ्याच जणांच्या ज्या नकारात्मक होत्या की तू नोकरी सोडली आणि त्यातल्या त्या सरकारी नोकरी सोडली आणि त्यातली मुलगी. तर मग मला तितकं यश मिळेल की नाही हा एक पाठीमागचा भाग होता. पण मग मी ठरवलं होतं की आपण करायचंच. 2.5 महिने पूर्ण मनापासून काम केलं आणि मग काम करत असताना जसं नकारात्मकता लोकल शेतकरी जे आहेत आपल्या भागातले, त्यांची नकारात्मकता पाहून आम्ही आधीच डिमोटिव्हेट होत होतो. मग 2.5 टन माल तयार झाला, सगळा माल स्टोरेजला पडलेला. पण कळत नव्हतं की आपण चुकतोय कुठे किंवा काय प्रॉब्लेम होतोय, का शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. मग अभ्यास करायला सुरुवात केली. अवेअरनेस कशा पद्धतीने करायचं, शेतकऱ्यांना काय बजावून सांगायचं आणि त्यातून मग जो आपला YouTubeचा व्हिडिओ आहे तो अपलोड केला आणि ती 2.5 टन जो माल होता, तो माल शिल्लक राहून म्हणजे तो माल जो आपला स्टोरेजला होता तो राहिला आणि त्यातही 5 टनाची ऑर्डर आली. म्हणजे तो माल गेल्यानंतरही आपल्याला बरंच काम होतं आणि मग तो सगळा माल काढून आपण ती पहिली ऑर्डर पूर्ण केली. आता साधारण आपण ज्या प्रोजेक्टमध्ये आहोत तर ते 5 गुंठ्यात आहे. तिकडे साधारण 2 महिन्यामध्ये आपला 14 ते 15 टन माल निघतो. सोबतच कल्चरची उत्पत्ती होते आणि वर्मी वॉश हे आपलं तिसरं प्रोडक्ट आहे. तर गांडूळ खतातून 15 ते 16 टन माल आपला जो निघतोय त्यातून आपण 1.5 लाख प्रॉफिट गेन करतोय आणि सोबतच कल्चर जे आहे ते ₹400 किलो विकलं जातं आणि मोठ्या प्रमाणात आपली प्रशिक्षण कार्यशाळा असतात. कारण प्रत्येक काम मी एकटी करू शकत नाही. मग त्यामुळे मी काही उद्योजक तयार करते आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये. तर त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कल्चरची मला विक्री करता येते त्यांना आणि ते प्रोजेक्ट आपण उभे करतो. त्यामुळे कल्चरची विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि सोबतच जे फळबाग पिकासाठी काम करतात शेतकरी त्यांना वर्मी वॉशची विक्री करता येते. तर असं संपूर्ण पाहिलं तर साधारण 2 ते 2.5 लाखापर्यंत आपलं उत्पन्न आपल्याला 2 महिन्यामध्ये मिळतंय. काव्या दातखिळे परिचारिका असताना त्यांनी टाटांच्या रुग्णालयात कॅन्सर रुग्णांची आणि कोरोनाच्या काळात कोरोना रुग्णांची सेवा केली. यावेळी रसायनयुक्त शेतीमुळे या रुग्णांचे हाल होत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यातून या रुग्णांची सुटका करायची असेल तर विषमुक्त शेती हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांनी हेरलं आणि यातूनच त्यांनी विषमुक्त शेतीचा वसा हाती घेतला आणि अखेर जून 2022 मध्ये गांडूळ शेती प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. ॲक्च्युली जेव्हा हा बिझनेस चालू केला आम्ही
तेव्हा माझा जॉब काय मी रिझाईन केला नव्हता, जॉब चालूच होता. बिझनेस चालू झाल्यानंतर वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी थोडीफार मदत तिला करत होतो मॅडमला. पण ॲक्च्युली काय झालं, सोशल मीडियाचा चांगला रिस्पॉन्स मिळाला, मार्केटिंग चांगली झाली सोशल मीडियावरती. त्याच्यानंतर मला असं समजलं का कुठेतरी आपण स्टॉप केलं पाहिजे स्वतःचा जॉब, कारण का मॅडमला एकटीला हँडल होत नव्हतं, लोड खूप येत होता. आणि कल्चरच्या ऑर्डर असेल, वर्मी कंपोस्ट असेल, सगळ्यांच्या ऑर्डर खूप मोठ्या प्रमाणात येत होता. त्यामुळे मॅडमवरती जास्त लोड येत होता. आणि फायनान्शियल जी सिच्युएशन होती ती बऱ्यापैकी आमची हँडल झाली होती. बिझनेसमधून चांगला इन्कम पण होत होता. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं का जॉब आता क्विट केला पाहिजे आणि मॅडमला मदत केली पाहिजे बिझनेसमध्ये. पण तू ज्यावेळेला त्यांनी या व्यवसायात पडायचा निर्णय घेतला होता त्यावेळेला विश्वास होता तुम्हाला की असं काही घडेल आणि तुम्हाला पण नोकरी सोडावी लागेल? म्हणजे मला नोकरी सोडावी लागेल असा विश्वास नव्हता, पण मला माहिती होतं ती जिथे पण जाईल तिथे सक्सेस होईलच. आज समाधानी आहात? हो, आज खूप समाधानी आहेत. जेणेकरून कुठे दुसरीकडे काम करण्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस आहे आणि तिथे समाधान पण आहे. नमस्कार, माझं नाव वर्षा संजय मरकड. कैलासवासी बाजीराव मरकड गोशाळा ही गेली 14 वर्ष श्री क्षेत्र मढी, जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत आहे. गेल्या 4 वर्षापासून मी या गोशाळेचा कारभार पाहत आहे. खाटकापासून वाचवलेलं 150 गोवंशाचं संगोपन इथे केलं जातं. अजून गोवंश आमच्याकडे येतात खाटकापासून वाचवलेले, परंतु काही आर्थिक खर्च मोठा असल्यामुळे आम्हाला ते घेता येत नाही. म्हणून आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी आम्हाला कुठेतरी असं वाटलं आपल्याकडे मुबलक शेण असताना आपण जर त्याच्यावरती प्रक्रिया करून एखादं प्रोडक्ट तयार करून जर शेतकऱ्याला विकलं तर त्या विक्रीच्या उत्पन्नातून आपल्याला अजून गोवंशही सांभाळता येतील व आमची गोशाळा सुजलाम सुफलाम होईल. म्हणून आम्ही कृषी काव्य गांडूळ खत प्रकल्प जुन्नर येथे जाऊन भेट दिली, त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. असं वाटलं नव्हतं की इतकं बारीक मार्गदर्शन आम्हाला त्यांच्या मार्फत मिळेल, परंतु प्रचंड उत्स्फूर्त मार्गदर्शन आम्हाला त्यांच्या माध्यमातून मिळालं व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही 2 बेड टाकून सुरुवातही केली आहे. 15 दिवसापूर्वी टाकलेल्या बेडचे वरचा लेअर जवळजवळ 50% तयारही झालेला आहे. त्यामुळे गोवंश संवर्धनासोबत माती संवर्धनाचंही कार्य आमच्या हातून घडतं याचा आनंद आहे व प्रचंड मोठं मार्गदर्शन आम्हाला कृषी काव्य गांडूळ खत प्रकल्प यांच्या माध्यमातून मिळालं, त्यांचेही खूप खूप आभार. आणि कृषी काव्य यांच्या माती संवर्धन या संकल्पनेतून मी गांडूळ खत प्रकल्पाचं 1 दिवसीय प्रशिक्षण घेतलं त्यांच्याकडनं. आणि मातोश्री ऑर्गॅनिक हे गांडूळ खत प्रकल्प मी स्वतः चालू केलाय. तर आपण साईडवरती आलोय. इथं मी 15 बाय 20 फुटाची बेड लावलेत. तर ही अशी साईज 20 फूट आहे आणि अशी साईज 15 आहे. तर आपण उत्तम प्रकारे गांडूळ खत तयार करतोय. आतापर्यंत 10,000 रुपयेपर्यंत आपण गांडूळ खत सेल केलंय आणि गांडूळ जवळजवळ 5,000 रुपयाचे गांडूळ सेल केलेत. आणि याच्यामध्ये जे वर्मी वॉश आपण म्हणतो ते वर्मी वॉश कलेक्ट केलेलं आहे, पाहू शकताय. अतिशय उत्तम क्वालिटीचं आपण वर्मी वॉश तयार करतोय. तर ही वर्मी वॉश मी जवळजवळ 10,000 रुपये किमतीचे विकले. तर मी तुम्हाला आपलं खत दाखवतो. हे वरती जे तयार झालेलं आहे सगळं गांडूळ खत आहे. ही खताची क्वालिटी आहे. तसंच यामध्ये गांडूळ देखील भरपूर आहेत, हे पाहू शकताय. तर पर्सनली मी डिप्लोमा केला, त्यानंतर इंजिनिअरिंग केली आणि त्यानंतर ह्या क्षेत्राकडे वळालो. कारण माझे जे मित्र आहेत ते जॉब्स करतात, पण मला बिझनेस करायचा होता. तर जवळजवळ मी 1 टन माल विकलाय आणि 500 किलो माझ्या स्वतःच्या कांद्यामध्ये यूज केला याला. आणि आणखीन गांडूळ खताची मागणी येते आणि ह्या क्षेत्रामध्ये सप्लायची गरज आहे, डिमांड भरपूर आहे. शेतकऱ्यांना माल पाहिजे, तयार होत नाही तेवढा. तर अपॉर्च्युनिटी आहे ह्या क्षेत्रामध्ये गांडूळ खतामध्ये. आणि यांनी काय होतं की आपला बिझनेस चालतो आणि एक सेंद्रिय शेती ज्यांना करायची आहे त्यांना चालना भेटते. मातीचे संवर्धन चांगल्या प्रकारे होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.